मी दिसायला खूपच सुंदर होते. माझं वय 22 वर्ष आहे. आमच्या घरी माझ्यासोबत नोकर पण राहत होता. त्याचं वय 35 वर्ष होतं. मी त्याच्याकडे आकर्षली जात होते. त्याच्या त्या सुंदर शरीराकडे बघून मी माझं भान विसरून जात होते. असं नव्हतं की मी त्याला माझ्याकडे आकर्षित करण्यासाठी काहीच करत नव्हते. मी त्याच्यासमोर छोटे छोटे कपडे घालून फिरत होते, पण तरीही तो माझ्याकडे बघतही नव्हता. पण एक दिवस अचानक तो माझ्या रूममध्ये आला. तेव्हा मी गाढ झोपलेली होते. तो माझ्यावर प्रेम करू लागला. पण जेव्हा मला जाग आली तेव्हा मी माझ्या रूमच्या बाहेर डोकावून पाहिलं. आमचा 35 वर्षांचा सुधीर नावाचा नोकर किचनमध्ये नाश्ता बनवत होता. मी त्याला बघितल्यानंतरच खूप अस्वस्थ होत होते. तो खूप साधा माणूस होता आणि खूप प्रामाणिकपणे आपलं काम करत होता. आणि आपलं काम संपल्यावर तो आपल्या क्वार्टर्समध्ये लगेच निघून जात होता. पण माझं हृदय त्याच्याकडे खूप ओढलं जात होतं. मी 22 वर्षांची एक तरुण आणि मॉडर्न मुलगी, जी या घरामध्ये त्याच्यासोबत एकटीच राहत होते. मी खूप मॉडर्न विचारांची आणि मॉडर्न कपडे घालणारी मुलगी होते. जर या सुधीरऐवजी दुसरा कोणी पुरुष असता तर त्याने कधीच त्याचं हृदय मला दिलं असतं. पण सुधीर माझ्याकडे बघतही नव्हता आणि हीच गोष्ट मला खूप अस्वस्थ करत होती. मी नाईटची कपडे घातली होती. मी कपडे न बदलताच तशीच किचनमध्ये गेले. मी जेवढे सुधीरला माझ्याकडे बघण्यासाठी जेव्हा जेव्हा प्रयत्न करत होते तेव्हा तेव्हा तो माझ्याकडे लक्ष देत नव्हता. एवढ्या मोठ्या घरात मी आणि त्याच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. माझी आई 8 वर्षांपूर्वीच देवाघरी गेली होती आणि माझे वडील परदेशी काही दिवसांपूर्वीच गेले होते. माझे वडील जाण्याआधी माझी काळजी घेण्यासाठी आणि माझ्याकडे लक्ष ठेवण्यासाठी आमच्या घरी सुधीरला नोकर म्हणून ठेवलं होतं. मी पूर्ण दिवस या सुधीरसोबत एकटीच घरी राहत होते. काही दिवस गेल्यानंतर त्याच्या राहणीमानाकडे बघून मी त्याच्याकडे आकर्षली जाऊ लागले. माझ्यासारख्या सुंदर आणि कमी वयाच्या मुलीकडे बघूनही तो माझ्याकडे लक्षही देत नव्हता. आज मी त्याच्याकडे मुद्दाम या कपड्यांवर गेले होते. तिथे गेल्यानंतर मी सुधीरला म्हणाले, मला नाश्ता बनवून लवकर दे. त्याने एक नजर माझ्यावर फिरवली आणि आपली नजर लगेच खाली केली आणि सुधीर मला म्हणाला, मी तर तुमच्यासाठीच नाश्ता बनवत होतो. त्याच्या एवढ्या शरीफ वागण्याचा मला खूप राग येऊ लागला होता. कारण जेव्हा जेव्हा मी त्याच्यासमोर जात होते तेव्हा तो कोणत्या ना कोणत्या कामामध्ये बिझी असायचा आणि तो माझ्याकडे दुर्लक्ष करत होता. त्याच्या मोकळ्या वेळेत मला त्याला माझ्या समोर आणायचं होतं. तेव्हा मला एक युक्ती सुचली आणि माझ्या चेहऱ्यावर एक छोटीशी स्माईल आली. मग मी सुधीरला म्हणाले, नाश्ता माझ्या रूममध्ये आणून दे. माझी तब्येत ठीक नाही. आजपर्यंत सुधीरने नाश्ता माझ्या रूममध्ये कधीच आणून दिला नव्हता. पण मी आज त्याला माझ्या रूममध्ये बोलवून घेतलं होतं. मी रूमकडे जाताना हाच विचार करत होते की कितीही मजबूत हृदयाचा पुरुष एका सुंदर मुलीकडे बघून दुर्लक्ष करू शकत नाही. रूममध्ये गेल्यानंतर मी सोफ्यावर एका वेगळ्याच अंदाजामध्ये बसले. काही वेळानंतर सुधीरने माझ्या रूमचा दरवाजा ठोठावला. मी त्याला आतमध्ये यायला सांगितलं. तो एकदम अंग चोरून माझ्या रूममध्ये आला आणि नाश्ता माझ्यासमोर ठेवून जाऊ लागला. मग मी त्याला तिथेच थांबवलं आणि त्याला म्हणाले, तुला काम करण्यामध्ये कोणतीच तक्रार नाही ना? जर तू एकट्याने एवढं काम करून थकत असशील तर मी अजून एका नोकराची व्यवस्था करू शकते. मी मुद्दाम त्याला माझ्यासोबत बोलण्यासाठी थांबवून ठेवलं होतं. त्याने माझ्याकडे लक्ष द्यावं असं मला वाटत होतं. पण तो हात हातात बांधून मान खाली घालून माझ्यासमोर उभा होता. मॅडम, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला एवढं काम एकट्याला होत नाही. पण आपण दुसऱ्या नोकराला घरामध्ये ठेवू शकत नाही. कारण तुमच्या वडिलांनी जाण्या अगोदर बजावून सांगितलं आहे की दुसऱ्या कोणत्याही नोकराला घरामध्ये ठेवायचं नाही. त्याचं बोलणं ऐकल्यानंतर मी खूप हैराण झाले आणि मी त्याला म्हणाले की मला एक गोष्ट खूप हैराण करत आहे. या गोष्टीचं सोल्युशन तुझ्याकडेच आहे. तो माझ्याकडे हा प्रश्न ऐकल्यानंतर विचित्र नजरेने बघू लागला. मग मी सुधीरला म्हणाले, माझ्या वडिलांनी मला खूप मनमोकळेपणाने जगायला शिकवलं आहे. मी विचारही करू शकत नाही की त्यांनी मला एवढी आझादी दिली आहे की माझ्यासारख्या तरुण आणि कमी वयाच्या मुलीला या घरामध्ये तुझ्यासोबत एकटीला ठेवून निघून गेले. त्यांना कोणत्याच नोकरावर विश्वास नव्हता. मग तुझ्यामध्ये अशी कोणती खास गोष्ट आहे ज्यामुळे माझ्या वडिलांनी तुझ्यावर विश्वास ठेवला? माझ्या या प्रश्नावर तो थोडा वेळ शांत राहिला आणि तो गंभीरपणे म्हणाला, या गोष्टीचं उत्तर तर तुम्हाला तुमचे वडीलच देतील. माझं काम तुमची काळजी करणं आणि घराकडे लक्ष देणं आहे आणि मी तेच करतो. जर तुम्हाला माझ्याकडून काहीतरी तक्रार असेल तर तुम्ही मला सांगू शकता. हे बोलून झाल्यानंतर तो रूममधून बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला. तेवढ्यात मी त्याला म्हणाले, मला तुझ्याकडे खूप साऱ्या तक्रारी आहेत. मी नेहमीच त्याचा वयाचा विचार न करता त्याच्यावर आकर्षले जात होते आणि याच कारणामुळे तो खूप अस्वस्थ झाला होता.
त्याला वाटलं की मी त्याच्या कामावर खुश नाही, पण मी काही वेगळाच विचार करत होते. तो वैतागून मला म्हणाला, तुमची काय तक्रार आहे मॅडम? मी तर पूर्ण प्रयत्न करतो की तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नको पडायला. मग मी त्याला म्हणाले, मला रात्रीच्या वेळेस या घरात खूप भीती वाटते, त्यामुळे मी विचार करते की माझ्यासोबत कोणीतरी नोकर ठेवावा. मी आता या घरामध्ये एकटी नाही राहू शकत आणि तू तुझं काम संपल्यावर क्वार्टर्समध्ये निघून जातोस. माझ्या या पर्यायावर तो विचारात पडला आणि मी मुद्दाम त्याला माझ्या रूममध्ये जास्त वेळ थांबवून ठेवणार होते. मला विश्वास होता की तो जास्त वेळ माझ्याकडे नजर चोरू शकणार नाही. नाश्ता तर माझ्यासमोर ठेवलाच होता आणि माझी नजर त्या नोकरावर होती. 2 मिनिटांनंतर माझी नजर त्याच्या चेहऱ्यावरून खाली गेली. नंतर मला खूप आश्चर्याचा धक्का बसला, पण तो गडबडीने म्हणाला, तुम्ही तुमची गोष्ट तुमच्या वडिलांना विचारा. असं बोलून तो गडबडीने रूमच्या बाहेर निघून गेला. पण मी माझ्या बसलेल्या जागेवरच बसून राहिले. सुधीर जसा दिसत होता तसा तो बिलकुल नव्हता. मी आता विचारामध्ये मग्न झाले होते. मी सगळं काही आता विसरले होते, कारण माझ्या डोळ्यासमोरून तो क्षण जातच नव्हता. मी आता शांतपणे त्याच्यावर नजर ठेवू लागले. दुसऱ्या दिवशी अशाच प्रकारे मी त्याला माझ्या रूममध्ये बोलवून घेण्याचा प्रयत्न करू लागले, पण माझ्या रूममध्ये येण्यासाठी त्याने साफ नकार दिला आणि मला म्हणाला, मार्केटमधून थोडं सामान आणायचं आहे, त्यामुळे तुम्ही नाश्ता इथेच करून घ्या. मी त्याच्या या उत्तरामुळे खूप हैराण झाले. मी आता त्याच्यावर हुकूम चालवू शकत नव्हते. याचं कारण मलाही माहीत नव्हतं. एक दिवस एका रात्री मला जाग आली आणि तेव्हा त्या नोकराचा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये आला, तेव्हा मी अंथरुणावर लगेच उठून बसले आणि रूमच्या बाहेर निघून गेले, कारण मला त्याच्या क्वार्टर्समध्ये जाऊन बघायचं होतं की तो कोणत्या प्रकारचं जीवन जगत आहे. मला एक गोष्ट माहीत होती की क्वार्टर्समध्ये तो एकटाच राहतो. मला त्याच्या राहणीमानाचं रहस्य जाणून घ्यायचं होतं. मी त्याच्या क्वार्टर्सकडे जात होते तेव्हा मी पाहिलं की तो क्वार्टर्सच्या बाहेर एकदम सावधगिरीने दरवाजा बंद करत होता. रात्र खूप झाली होती आणि यावेळेस त्याची त्या रूममध्ये आराम करण्याची वेळ होती, पण तो आपल्या रूममधून माहीत नाही कुठे जात होता. मी चोरून त्याच्याकडे लक्ष ठेवत होते. तो चोर पावलांनी आमच्या घरामध्ये आला. हे सगळं चित्र बघून मी खूप हैराण झाले आणि असंच तो चोर पावलांनी माझ्या रूमकडे जात होता. त्याच्यानंतर त्याने हळूच माझ्या रूमचा दरवाजा उघडला. मला आता हे सगळं बघून खूप घाम फुटला होता. जेव्हा तो माझ्या रूममध्ये गेला तेव्हा त्याला समजून आलं होतं की मी रूममध्ये नाही. मी आता खूप घाबरले होते आणि मी गडबडीने किचनकडे जाऊ लागले आणि लाईट लावून पाण्याचा ग्लास भरू लागले. मी जसा विचार केला होता त्याच पद्धतीने तो थोड्या वेळानंतर परेशान होऊन मला शोधत किचनमध्ये आला आणि किचनमध्ये मला बघून एक मोठा श्वास घेऊन म्हणाला, मॅडम तुम्ही इथे काय करत आहात? तुम्ही मला तुमच्या रूममध्ये दिसला नाही. त्यामुळे मी खूप परेशान झालो होतो. मी खूप हैराण होऊन त्याच्याकडे बघू लागले आणि त्याला म्हणाले, तू माझ्या रूममध्ये मला बघण्यासाठी का गेला होतास? माझा हा प्रश्न ऐकून तो खूप घाबरला आणि त्याला एका गोष्टीची जाणीव झाली की माझ्यासमोर तो काय बडबडत होता. नंतर तो घाबरून विषय बदलून बोलू लागला आणि मला म्हणाला की मी तर तुम्हाला पाणी विचारायला आलो होतो, कारण तुमच्या रूममध्ये मी पाणी ठेवून जायला विसरलो होतो. त्यामुळे विचार केला की तुम्हाला पाण्याची बॉटल देऊन जावं. या गोष्टीचा खूप आश्चर्य वाटलं, कारण मी जगमध्ये पाणी भरण्याचं नाटक करत होते. पाणी तर माझ्या रूममध्ये होतं. मला आता त्याच्यावर शंका येऊ लागली. त्यानंतर तो शांतपणे त्याच्या क्वार्टर्सला निघून गेला आणि मीही माझ्या रूममध्ये निघून आले. दरवाजा बंद करून मी त्याच्याबद्दल विचार करू लागले, कारण या अगोदर मी फक्त त्याला घरामध्ये मेहनतीने काम करतानाच पाहिलं होतं आणि तो दिवसाही माझ्या रूममध्ये कधीच आला नव्हता. मी माझ्या रूमची साफसफाई स्वतःच करत होते. आज जे झालं त्या सगळ्या प्रकरणाचं मला कारणच समजत नव्हतं. त्याने एवढ्या रात्री माझ्या रूममध्ये येण्याचं कारण मला समजलंच नव्हतं. त्याने मला पाहिलं होतं, त्यामुळे तो अजूनच सावधान झाला. दुसऱ्या दिवशी सुधीरने मला सरळ सरळ सांगितलं की तो माझ्या रूममध्ये येणार नाही, पण मला आता एक गोष्ट समजली होती की रात्रीच्या वेळेस तो माझ्या रूममध्ये येत असतो. माझ्या दरवाजाची कडी तुटलेली होती. आता मला त्याचा खरा चेहरा सरळ सरळ दिसू लागला होता. प्रत्येक वेळेस तो साधा सरळ माणूस म्हणून नजरेस येत होता आणि मग तो रात्रीच्या वेळेस माझ्या रूममध्ये येऊन काय करत होता हे मला आता समजून आलं होतं. त्यामुळे मला आता मनातल्या मनात खूप हसू येऊ लागलं होतं. मी विचार करू लागले की नक्कीच तो रात्रीच्या वेळेस येऊन मला बघत असणार, पण मला आता हे जाणून घ्यायचं पण गरज होती की तो माझ्या रूममध्ये येऊन नक्की काय करत असेल. आता मी रात्रीच्या वेळेस झोपण्याचं फक्त नाटक करू लागले. काही रात्र अशाच गेल्या, पण एक रात्र तो माझ्या रूममध्ये आला आणि माझ्या बेडवर येऊन बसला. त्याने माझ्या अंगावरचे पांघरून काढलं आणि माझ्याकडे काटेकोर नजरेने बघू लागला आणि नंतर तो अंगावर पांघरून टाकून रूममधून निघून गेला. मी विचारात पडले की तो मला बघून असं निघून का जातो. आता मला हे जाणूनच घ्यायचं होतं
की तो माझ्यासोबत काही चुकीचं तर करत नाही ना, माझ्याकडे तो वाईट नजरेने तर बघत नाही ना. याच्यानंतर काही रात्र अशाच गेल्या. तो नेहमीच माझ्या रूममध्ये येत होता आणि रात्रीच्या वेळेस मला बघत असायचा. एका रात्री मी झोपण्याचं नाटक करत होते आणि त्या रात्री तो माझ्या रूममध्ये आला आणि हळूहळू माझ्याजवळ येऊ लागला. मी खूप हैराण होऊन त्याच्या या हालचालींकडे बघत होते. मनातून खूप घाबरले होते. तो खूप वेळ माझ्याकडे बघत होता, पण अचानक त्याने माझा हात त्याच्या हातामध्ये घेतला आणि माझ्या बोटांना हळुवारपणे स्पर्श करू लागला. मी खूप हैराण झाले आणि विचार करू लागले की आता त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडेल. तेवढ्यात त्याने माझा हात सोडून दिला आणि एक मोठा श्वास घेऊन माझ्या डोक्याच्या बाजूला येऊन बसला. त्याच्या या हालचालींमुळे माझं हृदय खूप हलवं झालं, कारण तो कोणत्या वाईट नजरेने आणि वाईट हेतूने नाही, तर हृदयापासून आणि प्रेमाने माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता. आणि अचानक माझे डोळे उघडले आणि त्याला म्हणाले, तू मला का घाबरतोस? मग तो घाबरून माझ्याकडे बघून म्हणाला, नाही, मी तुम्हाला घाबरत नाही, मी तर फक्त. असं म्हणून तो शांत झाला आणि त्याची नजर दुसरीकडे वळवली. त्याच्या या हालचालींवरून मला जाणवलं होतं की तो मला फक्त बघतच असायचा. माझ्यासोबत त्याने काहीच वाईट केलं नव्हतं. मी हळूच त्याचा हात माझ्या हातामध्ये घेतला आणि त्याला म्हणाले, मला तुझे सगळे कारनामे समजले आहेत. तेव्हा तो टेन्शनमध्ये येऊन माझ्याकडे त्याची नजर चोरू लागला. पण मी हसून त्याला म्हणाले, मला या गोष्टीचा आनंद आहे की तू माझ्याकडे वाईट नजरेने बघत नाहीस. तू माझ्यावर खूप प्रेम करतोस, पण तू माझा नोकर आहेस आणि मी तुझी मालकीन. त्याच्यामुळे तू मला हे सगळं सांगायला घाबरत होतास. पण आज तू माझं हृदय जिंकलं आहेस आणि मला आता माझ्या पुढच्या आयुष्यासाठी तू जोडीदार म्हणून हवा आहेस. हे माझं बोलणं ऐकल्यानंतर त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं. मी त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसत त्याला धीर देत म्हणाले, मी उद्याच माझ्या बाबांना फोन करून तुझ्याबद्दल सांगणार आहे. ते माझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाहीत. मग आम्ही दोघांनी एकमेकांना मिठी मारली. मी दुसऱ्या दिवशी माझ्या बाबांना सुधीरबद्दल सगळं काही सांगितलं. अगोदर तर ते मान्य झाले नाहीत, पण माझ्या हट्टापुढे त्यांचं काहीच चाललं नाही. त्यांनी आमच्या दोघांच्या या नात्याला परवानगी दिली आणि काही दिवसातच आमच्या दोघांचं लग्न लावून दिलं. आता मला जे काही हवं होतं ते सुधीरकडून मला सगळं काही मिळत होतं.